नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस सेट 1 यातील 5वा प्रश्न सोडविणार आहोत। येथे आपल्याला एका इलेक्शनमध्ये 4 मतदान केंद्रावर झालेले मतदान दिलेले आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर किती पुरुषांनी मतदान केलेले आहे आणि किती स्त्रियांनी मतदान केलेले आहे याची क्वांटिटी या टेबलमध्ये दिलेली आहे। तर त्या माहितीचा आपल्याला जॉइंट बार ग्राफ काढायचा आहे। सोडूया। येथे हे जे पोलिंग बूथ्स दिलेले आहेत, 4 प्रकारची पोलिंग बूथ्स आहेत। ही आपल्याला एक्स ॲक्सिसवर घ्यायची आहेत आणि ही क्वांटिटी घ्यायची आपल्याला वाय ॲक्सिसवर। तर आपण त्यासाठी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढू। एक्स ॲक्सिस आपल्याला माहीत आहे हॉरिझॉन्टल असतो, तो एक्स ॲक्सिस काढून घेतो। मी पेनाने काढतो म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल, तुम्हाला पेन्सिलने काढावं लागेल। हा काढलेला आहे मी एक्स ॲक्सिस, हा हॉरिझॉन्टल आहे एक्स ॲक्सिस। दोन्ही साईडला आपण ॲरो करणार आहोत। आणि एक व्हर्टिकल, आपल्या क्वांटिटी किती आहेत? 4 क्वांटिटी आहेत, 1 2 3 4। 4 पोलिंग बूथ्स आहेत आपले। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 4 बसले पाहिजेत। त्यासाठी आपण आणि प्रत्येकामध्ये एकाचं डिस्टन्स ठेवायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपण थोडं साईडला घेऊ आपण वाय ॲक्सिस, म्हणजे पूर्ण ग्राफ आपला ॲडजस्ट होईल। हा व्हर्टिकल जो काढलेला आहे आपण, तो आहे आपला वाय ॲक्सिस। आणि आता आपल्याला स्केल घ्यायची आहे। वाय ॲक्सिसवर कोणता स्केल घ्यायचा आहे? तर येथे क्वांटिटी कशी दिलेली आहे? 500, 500, 600, 700, 600, म्हणजे 100च्या मल्टिपलमध्ये आहे, बरोबर आहे। आपण येथे जर वाय ॲक्सिसला 10, 20 असं जर घेतलं, आपण हा स्केल घेतला तर आपला ॲडजस्ट होणार नाही। त्यासाठी आपल्याला 100च्या मल्टिपलमध्ये घेऊ। म्हणजे वाय ॲक्सिसला आपण काय घेऊ? डिस्टन्स किती आहे? 1 सेंटीमीटर। त्यामुळे आपण वाय ॲक्सिसला स्केल घेणार आहोत 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 वोटर्स। वोटर्स आहेत ते, म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण मिक्स आहेत। त्यासाठी आपण वोटर्स हा वर्ड घेतलेला आहे। तर आता 1 सेंटीमीटर म्हणजे 100 वोटर्स घेतलेले आहे आपण। आता हे वाय ॲक्सिसला हा 0, तर हे 1 सेंटीमीटर होईल, हे होतील 100 वोटर। मग येथे 200 होईल, येथे 300, 400, 500, 6, 700, 800। आपली हायेस्ट क्वांटिटी 800 आहे, आपण 900पर्यंत घेऊ, म्हणजे सगळे ॲडजस्ट होतील आपले। तर आता हे पोलिंग बूथ्स जे आहेत ते आपल्याला वाय ॲक्सिसवर घ्यायचे आहेत। पहिला पोलिंग बूथ्स आहे नवोदय विद्यालय। तर आता आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ आणि यासाठी काय करू? आपण 1 सेंटीमीटरमध्ये आपण 2 भाग करू असे। तर हा आपला नवोदय विद्यालय। येथे आपण नवोदय विद्यालय, नंतर 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ आणि या लाईनवर काय करू? आपण पुढचा आहे विद्यानिकेतन स्कूल। येथे विद्यानिकेतन स्कूल असं लिहू आपण, विद्यानिकेतन स्कूल। नंतर येथे घेऊ आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ सिटी हायस्कूल। हा आहे आपला सिटी हायस्कूल। आता येथे घेऊ आपण एकलव्य स्कूल, एकलव्य स्कूल। आता नवोदय विद्यालयामध्ये वुमन आणि मेन दोघांचीही वोटिंग आहे। त्यापैकी वुमनची 500 आहे। आपण वुमनसाठी काय केलेलं आहे? डार्क ग्राफ घेतलेला आहे आणि
मेन्ससाठी असा फेंट घेतलेला आहे आपण. तर आता वुमनसाठी आपण डार्क करणार आहोत आणि क्वांटिटी किती आहे 500. नवोदय विद्यालय वुमनसाठी डार्क 500. एकामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत 5 mm. तरी 500 पर्यंत आहे. हे डार्क करायचं आपल्याला. आणि मेन्सची वोटिंग झालेली आहे 440. फॉर मेन 400 ही लाईन येईल. 40 म्हणजे 4 लाईन अजून ह्या बारीक लाईन 4 होतील. आता हा आपल्याला फेंट काढायचा आहे ग्राफ. हा झाला नवोदय विद्यालयासाठी. आता आपण विद्यानिकेतन स्कूलसाठी 520 वुमेन आहेत. वुमेनसाठी डार्क घ्यायचं आपल्याला आणि 520 क्वांटिटी आहे. तर आता आपण 520 पर्यंत अशी व्हर्टिकल लाईन घेऊ. ही 500 आहे. 20 म्हणजे ह्या बारीक 2 रेषा येतील पुढे. हे 500, 510 आणि 520 वुमेन आहेत. डार्क करायचं आपल्याला कारण आपण स्केलमध्ये वुमनसाठी डार्क इंडिकेट केलेलं आहे. $520 वुमनचं वोटिंग असताना या पोलिंग बूथवर मेन्सचं म्हणजे जेंट्सचं वोटिंग किती झालेलं आहे 640. तर आता मेन्ससाठी 640. तर ही लाईन आपण व्हर्टिकल लाईन 640 पर्यंत घेणार आहोत. हे 600 होईल आणि 40 म्हणजे 600च्या पुढे ह्या 4 mm आपण इन्क्रीज करणार आहोत. दोघांना जॉईंट झालेला आहे. हा आपल्याला फेंटच ठेवायचा आहे. हा डार्क करायचा नाही कारण आपण स्केलमध्ये ब्लँक घेतलेला आहे मेन्ससाठी. तर आता सिटी हायस्कूल 680 आहे. वुमनचं वोटिंग 680 आहे. सिटी हायस्कूलला 680. येथे हे पहा 600 ही लाईन होईल. 80 म्हणजे पुढे ह्या 8 लाईन्स म्हणजे येथून येथे 8 mm इन्क्रीज होईल. ही क्वांटिटी वुमन्सची असल्यामुळे हे आपण डार्क करणार आहोत. सिटी हायस्कूल 680 वुमनचं वोटिंग असताना त्यावेळेस जेंट्सचं वोटिंग झालेलं आहे 760. तर आता 760 हे होतील 700 आणि 60 म्हणजे 6 mm पुढे आपला ग्राफ इन्क्रीज होईल. तर ही लाईन काढून घेऊ आपण. हा होईल 760चा ग्राफ आणि हा आपल्याला फेंटच ठेवायचा आहे, डार्क करायचं नाही आहे. आता एकलव्य स्कूल या पोलिंग बूथवर लेडीजचं वोटिंग किती झालेलं आहे 800 आणि जेंट्सचं आहे 600. 800 लेडीज 800. हे पहा 7 आणि 8 हा सेंटरचा पॉईंट येईल. बरोबर आहे. हा आपण असा कॉलम काढून घेऊ. हा वुमनचा असल्यामुळे आपण डार्क करणार आहोत. आपण येथे जे इंडिकेट केलेलं आहे त्याप्रमाणे येथे इंडिकेट झालं पाहिजे. येथे जर आपण वुमनसाठी फेंट घेतला तर येथे फेंट येईल म्हणजे पहिला कॉलम आपला फेंटचा येईल, दुसरा डार्कचा होईल. इथे आपण जसं इंडिकेट करू तसं याप्रमाणे येथे दिसलं पाहिजे. येथे वुमन आहे म्हणजे सर्व डार्कचे वुमन आहेत.
फेंट कॉलम किंवा ब्लँक कॉलम आपण मेन्ससाठी घेतलेला आहे. सर्व मेन्सचे आहेत हे. एकलव्य स्कूल जेंट्सचं वोटिंग आहे 600 ही लाईन येईल आपली. हे आपण फेंट करणार आहोत, म्हणजे डार्क करणार नाहीत, कारण ही जेंट्ससाठी आपण इंडिकेट केलेली आहे. याप्रमाणे आपला जॉईंट ग्राफ तयार होईल. हा ग्राफ झाल्यानंतर पूर्ण ग्राफ असा दिसेल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.